नमस्कार, प्रतीक्षा न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या महत्त्वाच्या बातमीसोबत आपण सुरुवात करणार आहोत। काल सैफ अली खानच्या घरात घुसून एका हल्लेखोरांनी जे आहे त्यांच्यावर 6 वार करत हल्ला केलाय आणि त्यानंतर हल्लेखोरांचे अनेक फुटेजेस देखील समोर आलेले आहेत। त्यांना काल हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर उपचार सुरू होते। याबद्दल डॉक्टर सतत अपडेट्स देखील देत होते, त्यांच्या प्रकृतीबद्दलची अपडेट्स जाणून घेतली आहे आपण मीडिया थ्रू। त्यानंतर आता नवीन काही अपडेट्स आपल्या समोर येत आहेत। आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले तर संतोष देवकर, काय सांगाल? सैफ अली खानवर काल हल्ला झाला, त्याच्या हल्लेखोरांचे काही फुटेज आज देखील नवीन फुटेज आल्याबद्दल सांगितलं जात आहे, काय नवीन अपडेट्स आहेत? पाहायला गेलं तर प्रत्येकाने ते सैफ अली खान यांच्यावरती काल जीवघेणा हल्ला म्हणावा लागेल। धारदार शस्त्राने गुरुवारी रात्री मध्यरात्री 2:30 वाजता त्यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला होता व त्याच्यानंतर त्यांना इलाकी हॉस्पिटलमध्ये इलाकी रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट केलं गेलं होतं। त्याच्यानंतर त्यांना जे आयसीयू मध्ये होते, आजची अपडेट अशी आहे, घटनाक्रम आपण कालच प्रेक्षकांसोबत आलेली आहे। तर आज त्यांना जे आयसीयू मध्ये होते, आयसीयू मध्ये नवीन जे सामान्य वॉर्ड आहे त्याच्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे। तसेच आरोपीला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे व येथील 35 जे पोलिसांची टीम आहे त्याच्या मागे तपासामागे लागलेली आहे। कारण की अजून एक बातमी आपल्या समोर आली आहे की शाहरुख खानच्या घरात सुद्धा एक अंधा व्यक्ती घुसण्याचा प्रयत्न काही केला होता, तोच हा व्यक्ती नाही ना, म्हणून असं देखील पोलीस तपास करत आहेत। आपल्याला माहितीसाठी एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक सुद्धा याच्या तपासामागे आहेत। आणि स्पेशली त्यांच्या प्रकृतीबद्दल बोललं गेलं तर त्यांचं कालच न्यूरो सर्जरी झाली, प्लास्टिक सर्जरी, मानेवरती त्यांचं 6 सेंटीमीटर चाकूचे जे वार झाला होता त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून त्यांना त्या आयसीयू मधून नॉर्मल वॉर्ड मध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे। प्रतीक्षा, नक्कीच, खरं तर एवढे सुरक्षा रक्षक असताना देखील एका कलाकारावर जे आहे, एका ऍक्टरवर, बॉलिवूड सारख्या एका नामवंत ऍक्टरवर अशा प्रकारचा हल्ला होतोय। खरं तर सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। मात्र तरी देखील आता सध्या त्यांची प्रकृती स्थिरावली आहे, काय आहे डॉक्टरांची काय अपडेट आहे? डॉक्टरांकडून मेडिकल बुलेट जारी केले गेलेले आहेत, त्याची प्रकृती त्यांचं स्थिर होत चाललेली आहे, त्यांची प्रकृती सुधारित चाललेली आहे। त्यांना आयसीयू मधून जसं सांगितलं की त्यांना नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। आणि जे मोठा प्रश्न चिन्ह सुरक्षावरती निर्माण होतं, त्यांच्या घरात फ्लोरिंगचं काम चालू होतं। सूत्रांकडून माहिती मिळत आहे की फ्लोरिंगचं काम चालू होतं, त्यांच्यामध्ये 3 जण हे वर्कर फ्लोरिंगचं काम करण्यासाठी तिथे 2 दिवसापासून येत होते। त्यांच्यामध्ये कुठेतरी पट नाही रचला ना, असा प्रश्न देत आता या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत व त्या तिघांनाही फ्लोरिंगचे जे कामगार आहेत त्या तिघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रतीक्षा, नक्कीच याबद्दलचे आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास आपण इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।